Your vehicle is running on low fuel. Please refill. मेरे को मालूम था आंटी जी ऐसा ही होईगा. प्रॉब्लेम असा झालाय, कुत्रा चढून बसतं गाडीवरती, त्याने छोटीशी मायनर स्क्रॅचेस पाडले. तर मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगू का, म्हणजे ॲज अ व्लॉगर, ॲज अ यूट्यूबर म्हणून माझं ड्रीम सांगतो मी तुम्हाला की काय माझं ड्रीम आहे. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन क्लासिक व्लॉगमध्ये एकदम स्वागत करतो मी. आणि आजच्या व्लॉगची सुरुवात करतोय मी एकदम घरूनच. आणि गुड मॉर्निंग गाईज. मम्मीने मला आज लई लवकर उठून दिलं, कारण गाडी धुवायची आहे. मम्मी म्हणे उठ. तर वाजले सकाळचे 8 आणि आता मी गाडी धुणार आहे. काय मित्रांनो, आपली ब्लॅक पॅन्थर अशा हिशोबाने ती खूप खराब करून आणली गुलवणी. म्हणजे गुलवणी नाही ॲक्च्युली, फक्त मी पण घेऊन गेलो होतो बा, त्याचं नाव घ्यायचं फक्त. आधीला वॉश करायचं प्लॅन आहे माझं. तर मित्रांनो धुवा आता आपण आपली मस्त ब्लॅक ब्युटी अशी मस्त वरती लावली मी गाडी. म्हणजे मला कसं धुवायला सफिशियंट झाली ना, एवढं लांब जात नाही ना तिथपर्यंत. मग इथं गाडी मस्त धुवून घेऊ. काय दिसते बाकी पाणी मारला एवढी संपायला लागली लगेच. तर मित्रांनो झाली फायनली आपली ब्लॅक ब्युटी धुवून. अशी कशी दिसते आता कल्ला एकदम. मला सांगा मित्रांनो, टेन्शन मेहनत लागते ब्लॅक गाडी धुवायला. त्यांच्याकडे ब्लॅक गाडी, त्यांची मेहनत मी समजू शकतो. आता व्हाईट गाडीवरती काय फक्त पाणी मारलं पुसायची गरज पडत नव्हती. आता झाली आतून, ते बाहेरून साफ करून झाली. आता बाकी आतून साफ करण्याची झाली मित्रांनो. आतून पण साफ करून मस्त गाडी आता मस्त पहिले फ्रेश होतो, मस्त गाडी चक्कर राऊंड मारून येतो. एवढी साफ केली मग एक राऊंड तर बनत आहे. चालू आहे आता मस्त आंघोळ वगैरे करून रेडी चालू आहे. जाऊ आपली मस्त वेगळी गाडी घेऊन. सगळ्यात पहिले ते पेट्रोल टाकायला जातो मी, कारण मला माहिती आहे 100% गुलब गाडी घेऊन गेलो होता, लो फील असेल. हा तो फील आहे मित्रांनो गाडीत बसल्यानंतरचा. गाडी ओरडायला बघा आता लगेच लो फ्ल्यू. Your vehicle is running on low fuel. Please refill. मेरे को मालूम था आंटी जी ऐसा ही होएगा. फो 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 फो. तर जवळ नवीन पेट्रोल पंप झाला मस्तपैकी. इथं नांदूर नाक्यावरच्या रस्त्याला पाटाजवळ, तिथं एकदम इझी पडतं घरापासून जवळ जायला. एकदम हॅवेल तिकडे जायची गरज पडत नाही. ती लागली सीट बेल्ट काढायला. हा पण मजा येते मित्रांनो गाडी चालली. एकदम असं वाटतं फिरत राहावं मस्तपैकी. ओ क्रेटा वाले भाई साहब जरा रुको, हमें भी जगह दो. मित्रांनो सध्या आता प्रॉपरली 13.1चा ॲव्हरेज येते सिटीमध्ये. अजून काही ऑन रोड तर काही आपण चेक केलं नाही. जे आहे सिटीमध्येच काढलं आणि फुल AC लावून 13.1 वरती आहे आता आपली सध्या रेंज. म्हणजे जेव्हा शोरूममधून काढली होती ना, तेव्हा माझ्या अंदाजे 9.3च होतं. 9.3ची रेंज चालू होती. म्हटलं भाई आता ही काही एवढी रेंज वाढत नाही, आता हळूहळू चालली आरामात. मला माहिती 14 ते 15पर्यंत जाऊ शकते. आणि त्यानंतर ऑन रोडची बघू मग. महिंदर हाच मित्रांनो पेट्रोल पंप. हो मस्त दिसते ना मित्रांनो फ्रेम.
पेट्रोल या गोष्टीत जरा काळजी घ्यावी लागते, कारण मी ते अजून काही टॅग वगैरे लावेल नाही की गाडी पेट्रोल आहे डिझेल आहे. लोकांना वाटतं डिझेल आहे, सांगावं लागतं काका पेट्रोल आहे. 4 वेळा ते पण काका पेट्रोल आहे. काय घेणं देण्याचे लफडे नको, लोचे नको. मस्त एक राईड मारून येऊ लॉंग, कारण गाडी आता झाली मस्त रेंजमध्ये आली. आता डायरेक्ट 150 किलोमीटर प्लस झाले. अजून गाडी फुल केली होती ज्या दिवशी गाडी काढली तेव्हा बहुतेक 4,700 का 4,800 ते पेट्रोल बसलं होतं. जाऊ दे, आम्हाला पण एक राईड मारायचा आहे. मला टाइम पण बघावं लागेल, कारण मला जॉबला पण जायचं आहे. सर गाडीला 1 महिना होईल, म्हणजे 1 महिना नाही. आता समजा आता आजची पकडा 15 तारीख आहे, तर 7 दिवसांनी गाडी घेतली होती. 1 महिन्यामध्ये बराच एक्सपिरियन्स भेटला गाडीचा. मला गाडीच्या अजून बऱ्याच गोष्टी काही माहीत नाही आहे, खूप साऱ्या. म्हणजे असं फीचर्सचं म्हणतोय, काही गोष्टींचं म्हणतोय. पण आपलं ॲपल कट दिसलं तर माहिती तुम्हाला. शेवटी म्हणजे ही गाडी जरी चालवतोय मला, पण मी अल्टोला पण तेवढंच मिस करतोय. जे अल्टो चालवण्याची मजा होती ना, ती रापरूप कुठून पण कशी पण ठीक आहे, पण मग फील जो वेगळा आहे गाडीचा. मित्रांनो आलो फायनली, आणि गाडी मी अशी वर लावून दिली यावेळेस, तर पुढं असते. म्हटलं दरवाजासमोर, दारासमोर, घरासमोर लावून बघू एकदा. लागली परफेक्ट तिरपी, काही काय ना. पण मग बरं सेफ वाटते मला इथंच, कारण थोडंसं सावली वगैरे पडेल. रस्त्यावर खूपच अडचण होते, आणि कारण प्रॉब्लेम असा झाला आहे, कुत्रं चढून बसतं गाडीवरती, त्याने छोटेसे मायनर स्क्रॅचेस पाडले आहेत. छोटे मायनर स्क्रॅचेस होते, काय ते निघून जातील. तर मग म्हणून बाहेर लावायला भीती वाटते. तुम्हाला मी इतकंच म्हणत होतो, मला जे फीचर्स माहीत नाही ते काय, म्हणजे हे मला हे माहीत नाही कसली आयडिया आहे काय. हे ऑफ ऑनचं आहे आणि पुश म्हणून काहीतरी आहे, तिची काय आयडिया नाही मला. ड्रायव्हिंग साईडने इथे एक हे ऑन ऑफचं आहे, आणि ड्रायव्हिंग साईडने ऑन ऑफचं बटन आहे. स्टार्ट आणि स्टॉपचं, ते काही आयडिया नाही. ज्याला कोणाला आयडिया असेल त्यांनी कमेंट करून सांगा मित्रांनो मला काय विषय. पण गाडीचं इंटरनेट कसं आहे मित्रांनो. जॉबसाठी लेट होते, तिकडे पण जावं लागेल. गाडी लावतो आता, लॉक करून घेतो, निघतो. हो, मला ते 2 फीचर्स माहीत नाही. ज्याला माहीत असेल तरी मला कमेंट करून सांगा. आणि हा मित्रांनो, जर तुमची इच्छा असेल तर गाडीचा फुल रिव्ह्यू ब्लॉग बनव एक, तर मी 100% बनवू शकतो फुल रिव्ह्यू ब्लॉग. की म्हणजे गाडी कितीपर्यंत गेली, काय गेली, गाडी फीचर्स वगैरे काय आवडायचं, एकदम A to Z मस्त ब्लॉग बनवू शकतो मी फुल गाडीचा. तर असेल तुमची इच्छा तर कमेंट करून सांगा मला, मी 100% बनवाल. काय आली पण इतकंच ब्लॉग मीच सांगणार होतो मी, की इतकंच मीच सांगणार होतो ब्लॉग मी, की मम्मीने आज मला एकटा चहा बनवावं लागेल तेवढं तरी. नाही काही संबंध नाही. मित्रांनो सकाळी जॉबला गेलो, जॉबवरून आलो, दुपारी मस्त एक थोडीशी झोप काढली. म्हटलं मम्मी नाही घरी, व चालू म्हटलं आज घरी. आणि तेवढंच म्हटलं ब्लॉग मी सांगणारच की मम्मी गेली पिंपळला, चहा बनवून आपण निघू मस्त वेगळी. तेवढंच मम्मी आली, मम्मीची एंट्री झाली. गाडी अशा पद्धतीने झाकून ठेवलेली आहे, चादर वगैरे टाकून. कारण गाडीचा नंबर वगैरे तर आला आहे, सर कवर वगैरे घ्यायला जायचं आहे गाडीचं शोरूमला. पण मग सुट्टीच नाही, टाईमच नाही. गाडी घेतल्यापासून एक सुट्टी नाही आहे, आणि गुलव मुंबईला असल्यामुळं काय त्याला जमत नाही, मला जमत नाही. आता ह्या आठवड्यात सुट्टी तेव्हा जाऊन येऊ, मस्त गाडीचा नंबर घेऊन येऊ, लावून येऊ, गाडीचं वस्तू वगैरे घेऊन येऊ. आणि गाडीचा नंबर सांगू तुम्हाला काय आला आहे, मस्त एकदम सुपर नंबर आला आहे. चॉईस नंबर नाही, पण नंबर इतका खतरा आला आहे ना. नाही जाऊ दे, तुम्ही आता नेक्स्ट ब्लॉग मीच बघा काय नंबर आला आहे, मी आता सांगत नाही. तुमचा दिवाळीचा ड्रेस कुठून घ्यायचा? बघू आता. माझी शर्ट कुठून घ्यायची? आता आपण काय फ्रायडेला. तू तर गेला आईकडे निघून, काय दिवाळी शॉपिंग करणार नाही, आता आपण फ्रायडेला. तर मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगू का, म्हणजे ॲज अ ब्लॉगर, ॲज अ युट्यूबर म्हणून माझं ड्रीम सांगतो मी तुम्हाला, की काय माझं ड्रीम आहे. बाहेर खूप आवाज येतो म्हणून घरात आलो, घरात बसतो मस्त. आत्ताच कॉल कट केला, परत कॉल केला. ठेव, काम आहे मला. दिला छाप काय बरं वाटत का?
छा अच्छा. चिकू कधी चहा नाही म्हणत, चिकू चहा म्हणतो. तर हा मित्र, मी तुम्हाला हे सांगत होतो, म्हणजे मम्मीच्या नादात मी गेलो विसरून परत, म्हणजे गीतूचा फोन आला त्याच्या मी परत विसरून गेलो की ॲज अ व्लॉगर, ॲज अ यूट्यूबर म्हणून माझं ड्रीम काय. माझं ड्रीम म्हणजे असं की मला ना रोज डेली व्लॉगिंग करायची. रोज म्हणजे मी आज काय केलं दिवसभर, उद्या काय करतो, आणि रोज सकाळी व्लॉग पोस्ट करायचा. आणि जो व्लॉग पोस्ट करायचा ना तो म्हणजे असं मी लोकांशी मला कनेक्ट व्हायचं आहे की सकाळी लोक उठले का, काहींचं चहासोबत तिने ब्लॉग बघितला पाहिजे रोज, काही जण कॉलेजला जाताना ब्लॉग बघितला पाहिजे, काही जणांनी शाळेत जायच्या आधी ब्लॉग बघितला पाहिजे. पण त्यांचं पण डेली लाईफचं रुटीनचा मी एक पार्ट झालो पाहिजे अशी माझी इच्छा एकदम भारी. डेली ब्लॉग एकदम म्हणजे. आणि मी यूट्यूब खूप एन्जॉय करतो आत्ता, पण मला खूप आवडते ब्लॉगिंग बनवायला, म्हणजे ॲज अ फॅशन म्हणून, किंवा त्याच्या मी फ्युचर पण बघतो. असं नाही की फक्त मजेतीन करतोय म्हणून असं नाही, त्याचं मी ॲज अ फ्युचरमधून पण बघतोय की हा याच्यामध्ये माझं काही करिअर वगैरे होऊ शकते, हे हिशोबाने पण मी बघतो यूट्यूबमध्ये. आणि मी ना खरंच एकदम मनापासून मी एकदम यूट्यूब खूप एन्जॉय करतो आहे, आणि मला पुढं पण फ्युचरमध्ये एन्जॉय करायचं आहे. तर बघू फ्युचर काय होतं काय नाही, अजून येणारा पुढचा काळ किती सबस्क्रायबर होता, किती काय होतं, आता ते फ्युचर ठरवेल. आय होप पुढचा चिकू हा ब्लॉग बघून खुश होत असेल, की येणारा 3 ते 4 वर्षानंतरचा चिकू हाच ब्लॉग परत बघून खुश होणार असेल. अरे मी काय करत होतो, काय स्टडी करत होतो, आता कुठे आहे, म्हणजे मी पण ती खुशी घेऊ शकतो असं माझी इच्छा आहे. म्हणजे बाकीचे लोक तर त्यांचं स्ट्रगल सांगतात की मी हे केलं आहे, मी ते केलं आहे, मी एवढे कष्ट केले, हे केलं आहे, ते केलं आहे. मग असं स्टेप बाय स्टेपवर जाता, म्हणजे स्ट्रगल तर प्रत्येकजण सांगतं. म्हणजे असं माझ्या हिशोबाने तर अख्ख्या जगात असं कोणीच नाही त्याच्या मागे स्ट्रगल नाही. म्हणजे पैसा असो नसो काही असो, प्रत्येकाचा पर्सनल काही ना काही स्ट्रगल आहे प्रत्येकाचं. इथं फायनान्शियल स्ट्रगल आहे, काही ना कुठल्या पोझिशनसाठी स्ट्रगल आहे, कोणाच्या जॉबसाठी स्ट्रगल आहे. प्रत्येकजण आयुष्यात स्ट्रगल करतो. म्हणून मला स्ट्रगल सांगून नाही असं ब्लॉग मी पुढे जायचं, मला ड्रीम सांगून पुढे जायचं. माझं ड्रीम काय, ॲज अ व्लॉगर ड्रीम काय, ॲज अ यूट्यूबर ड्रीम काय. मला महाराष्ट्रातलं नंबर 1 व्लॉगर व्हायचं आहे, डेली व्लॉगर व्हायचं आहे. आणि हीच माझी इच्छा आहे फक्त की मी रोज ब्लॉग पोस्ट केली पाहिजे, रोज डेली न चुकता सकाळी रोज ब्लॉग पोस्ट झाला पाहिजे माझा. आणि एक नंबर म्हणजे नंबर 1 महाराष्ट्रात तरी ब्लॉगर व्हायचं हे माझं स्वप्न आहे. आणि असेल देवाच्या मनात आणि तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट असला तर नक्कीच हे स्वप्न एक दिवस पूर्ण होईल. आणि 3-4 वर्षांनी जर झालंच तर हा ब्लॉग पण मला किती आनंद होईल तेव्हा मी इमॅजिनसुद्धा करू शकतो. आणि असं काही नाही की मी काही स्ट्रगल करत नाही, काही नाही. आता प्रत्येकाचं आयुष्य स्ट्रगल आहेच. माझं पण, मी पण आधी पास्ट मी खूप काय केलं आहे, अजून पण करतो. जास्त नाही की मी आता पूर्ण हे, पण मग ती मजा नाही ना, कारण प्रत्येकजण स्ट्रगल प्रत्येकाचं आयुष्य स्ट्रगल आहे. तो मी तुम्हाला स्ट्रगल सांगाल माझं, तो म्हणशील अरे तर आमचं स्ट्रगल चालून तू का आम्हाला स्ट्रगल सांगत बसला. त्यापेक्षा आपण मस्त आपले ड्रीम सांगून सक्सेस होण्याचे स्वप्न बघतोय. आणि असेल देवाच्या मनात तर 100% नक्की पूर्ण होतील हीच इच्छा आहे. आणि हे मी आता नाही बघत आहे, खूप दिवसापासून, म्हणजे जवळपास 2017-18चं जेव्हा मी यूट्यूब चॅनल चालू केलं होतं. यूट्यूब चॅनलची डेट आपली ओपनिंग 2016ची. मी तेव्हा गेमचे व्हिडिओ टाकायचो, नंतर असं मग ब्लॉगिंग सुरू केली. तेव्हा तर यूट्यूबवरती शॉर्ट्स नव्हते, इंस्टाग्रामवरती रील नव्हती, काहीच फीचर नव्हतं. तेव्हा आपण ब्लॉगिंग करायचो. पण कसं जॉबमुळे, बाकीच्या घरच्या कामामुळे जेवढं असं फ्री टाईम नाही 100% यूट्यूबला जाण्यासाठी. पण एक दिवस येईल आपला की आपण 100% पूर्ण यूट्यूबच एन्जॉय करू, 100% पूर्ण. बाकी कुठल्याच गोष्टीची गरज पडणार नाही. संध्याकाळ झाडू नाही मारू का? अरे मग मी झाडू नाही भत्ता घेऊन येतो. तुला खायचं आहे का? नाही तुला खाऊन जायचं. नाही भाजीपोळी खाऊन घ्या. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि हा ब्लॉग आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट नक्कीच करा. काही नाही, फक्त ब्लॉग पाहायला खाली काहीतरी कमेंट करून द्यायची, काही करा पण कमेंट करा. खूप दिवसापासून मी ब्लॉगची एंड करत नव्हतो. डायरेक्ट ब्लॉग एंड झाला, डायरेक्ट एंड होऊन जायचा. म्हणजे मुंबईचा ब्लॉग झाला, अशी 2-3 ब्लॉगची एंडच केली नव्हती. आज असा ब्लॉग असं समजा की आज पूर्ण आपण ब्लॉग मी गप्पा मारल्या बॅक, काही नाही केलं आहे. आणि तो खूप दिवसांनी असं मस्त रिलॅक्समध्ये मी ब्लॉगची एंडिंग करतोय. तर भेटूया पुढच्या ब्लॉग मित्रांनो, बाय. आणि हो मित्रांनो, तुम्हाला ती गोष्ट सांगायची राहिली की तुम्ही ते लास्ट व्लॉगला जे प्रेम दिलं आहे भरभरून, आणि म्हणजे ह्या व्लॉगला आपलं डायरेक्टली गाडीच्या 6,500 व्ह्यूज गेले, आणि शॉर्ट्सला गेले आपलं डायरेक्टली 75,000 व्ह्यूज. ते तुम्ही एवढं मला भरभरून प्रेम दिलं आहे त्यासाठी खूप खूप धन्यवाद. असं तुमचं प्रत्येक व्लॉगला प्रेम राहू द्या, आणि असंच आपलं चॅनल एकदम ग्रोथ होऊ द्या.